सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आजचा आपला लॉंग व्हिडिओ पहिला आहे आपल्या या चॅनलवरती आणि सर्वांना मनापासून आभार सर्वांचे की ज्यांनी मला एवढं प्रेम दिलं. आज लगभग आपले 2,500च्या वरती आपले सबस्क्रायबर जे आहेत आपल्या चॅनलवरती कंप्लीट झालेले आहेत. तर सर्वांचे मनापासून आभार, भीम सैनिकांचे, माझ्या बहिणींचे, भावांचे. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा मुद्दा हा आहे की 2-3 दिवसाआधी मी एक व्हिडिओ टाकला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती आधारित एक व्हिडिओ टाकला होता. मी रील्स काढली होती, पण काही साऱ्या मला कमेंट अशा वेगळ्या आल्या फेसबुकवरती त्याच्यावरती. तर मी ते जे रील्स आहे ते मी डिलीट केलेली आहे. आणि विशेष मुद्दा म्हणजे आपल्या याच्यामध्ये ते रील्स टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये कुठलं गलत आहे ते नक्की मला तुम्ही सांगा. हे काही 2-4 असे हेटर्स जे असतात ते आपल्याला सोशल मीडियावर बाबासाहेबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती जे व्हिडिओ आहे ते टाकण्यास मनाई करतात. कारण की त्यांचा उद्देश हा असतो की 2 गटामध्ये भांडणं झाले पाहिजेत, वाद निर्माण झाला पाहिजे, पण यांची एकत्र होऊन यांची एकी झाली नाही पाहिजे. तर असे काही लोक आहेत. तर सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणी भीम सैनिकांनी आणि शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो की आपण खरोखर अशा लोकांपासून सावधान राहा. कारण की असे लोक खूप घातक असतात समाजासाठी आणि आपलं नाव बदनाम करण्यासाठी. खरोखर असे लोक घातक असतात. तर आपण खरोखर सावधान झालं पाहिजे. आणि खरोखर मनापासून विशेष म्हणजे तुमचे सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की तुम्ही एवढंच खूप सारं प्रेम दिलेलं आहे मला. असेच तुमचं प्रेम समोर पण राहू द्या. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, माझे खूप सारे मित्र-मैत्रिणी आणि माझे भीम सैनिकांनी जे म्हणतात मला की दादा आम्हाला पण सपोर्ट करा. तर माझी जर्नी ॲक्च्युली अशी तयार झाली आहे. झिरोपासून मी या चॅनलवरती काम केलेलं आहे. रील्सवरतीच मी काम केलेलं आहे. मी सर्वांना हे सांगेल की आधी रील्समध्येच काम करा. कारण की रील्सवरती तुमचे सबस्क्रायबर आहेत ते लवकर वाढतात आणि लाँग व्हिडिओमध्ये जे सबस्क्रायबर आहेत ते खूप कमी वाढतात. त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावं लागतं. तर तुम्हाला रील्सवर जर यूट्यूबवरती काम करायचं असेल तर सगळ्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो. तुमच्या फोनचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याने यूट्यूबमधून जो यूट्यूबचं फीचर देते की तुम्हाला यूट्यूबमधून सॉन्ग असतात, तर त्या सॉन्गवरतीच तुम्ही व्हिडिओ बनवा. जेणेकरून बाबासाहेबांचे व्हिडिओ बनायचे, तिथं तुम्हाला बाबासाहेबांचे व्हिडिओ तुम्ही रील्स आपल्या यूट्यूबवरती सर्च करा आणि तिथून बनवा. तुमचा तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून, इंस्टावरून किंवा फेसबुकवरून व्हिडिओ तुमचा स्वतःचा डाउनलोड केलेला असेल तो तुम्ही टाकला, किंवा तुम्ही यूट्यूबवरून व्हिडिओ रेकॉर्ड करून स्वतः डायरेक्ट यूट्यूब ॲपमधून रेकॉर्ड करूनच टाकला, तर त्याच्या व्ह्यूजमध्ये खूप सारा डिफरंट होतो. यूट्यूब स्वतःच्या ॲपमधून जे व्हिडिओ काढतो आपण त्याला लवकरात लवकर बूस्ट करते. तर तुम्ही ते व्हिडिओ काढू शकता. दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, तुम्हाला दिवसातून जर तुम्हाला यूट्यूब समोर ग्रो करायचा आहे, लवकरात लवकर तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढायचे असतील, तर लोकांपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं असेल, तर माझं एकच सांगणं आहे. मी स्वतःहून पण ते आजमावलेलं आहे. मी स्वतः पण ते एक्सपेरिमेंट जो आहे तो केलेला आहे आणि मी तुम्हाला पण तेच सांगतो. जर मित्रांनो तुम्हाला खरोखरच वाटत असेल की यूट्यूबवर तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटाईज झालं पाहिजे आणि समोर तुम्ही तुमच्या चॅनलची ग्रोथ झाली पाहिजे, तर तुम्ही आज एक व्हिडिओ काढला, 2 दिवसांनी एक व्हिडिओ काढला, तो अपलोड केला, 4 दिवस अजून व्हिडिओ नाही काढला, 5व्या दिवशी अजून एक व्हिडिओ काढला, तो अपलोड केला, तर अशाने यूट्यूब ग्रो होणार नाही. तुम्हाला कंटिन्यू यूट्यूबवरती काम करावंच लागेल आणि रोज व्हिडिओ अपलोड करावा लागेल. तर माझा तुम्हाला सांगणं एकच आहे, तुम्ही दिवसामधून कोणाचं होते टाकणं, कोणाचं नाही होत. तुम्ही एक आधी स्टार्टिंगला 5-6 व्हिडिओ तुम्ही यूट्यूबमध्ये रेकॉर्ड करून घ्या. त्याच्यानंतर ते व्हिडिओ जे आहे ते ड्रॉपमध्ये टाका. तर ड्रॉपमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो की ते तुम्ही 2-2 घंट्यांनी, सकाळी तुम्ही उठले, तुम्ही व्हिडिओ काढला, किंवा तुम्ही एका दिवशी व्हिडिओ काढला आणि नंतर तुम्ही ते एका दिवशी तुम्ही 10, 15, 20 कितीही व्हिडिओ काढू शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे. व्हिडिओ काढून मित्रांनो, आणि क्वालिटी चांगली असली पाहिजे हे ध्यानात ठेवा. आपल्या यूट्यूबवरती मित्रांनो, त्या यूट्यूबवरच्या कॅमेऱ्याची जी क्वालिटी आहे ते खूप खराब असते, हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणून लोक तिथून व्हिडिओ काढत नाही आहेत. आणि इंस्टाग्रामचे जे फिल्टर आहेत त्याच्यात जरा चांगला मस्त व्हिडिओ निघतात. बट प्रॉब्लेम आहे की तुमचा जो यूट्यूब चॅनल जे आहे ते ग्रो होण्यासाठी तुम्हाला आधी यूट्यूबवरतीच काम करावं लागेल. त्याच्यामधूनच तुम्ही सॉन्ग तयार करा. नाहीतर तुम्ही जर इंस्टावरून जर तुमचे व्हिडिओ जर यूट्यूबवरती टाकले तर तुम्हाला नोटिफिकेशन येते कॉपीराईटचं, पण तो तुमचा म्युझिक कॉपीराईटचं नोटिफिकेशन येते. तर तुम्ही स्वतःच्या आवाजात जर टाकत असाल तर ठीक आहे, काही विषय नाही. पण तुम्ही सॉन्गवरती जर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार आहे 100%. आणि तुमचं मोनेटायझेशनसाठी ज्यावेळेस हे चॅनल तुमचं जाणार, तुम्ही ग्रो तर करू शकणार,
पण मोनेटायझेशनसाठी जर तुमचं चॅनल जाणार मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार आहे समोर. तर या प्रॉब्लेम समोर नाही आला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला यूट्यूबवरूनच काम करा. जेणेकरून यूट्यूबवरून तुम्ही काम करसाल तर यूट्यूबला स्वतः वाटेल की हे जे रिअल आहे, हे पर्सन जे आहे ते रिअल आहे आणि तुम्हाला कॉपीराईट वगैरे कुठलाच येणार नाही. विशेष म्हणजे आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हीही आधी सकाळी 7 वाजता एक व्हिडिओ सोडायचो, त्याच्यानंतर 2 घंट्यानं डबल एक व्हिडिओ सोडायचो, 2 घंट्यांनी अजून एक व्हिडिओ सोडायचो. मी दिवसाला किती सारे व्हिडिओ सोडायचो यूट्यूबवरती, बट 2-2 घंट्याचा त्याच्यामध्ये गॅप आला पाहिजे. नाही तर तुम्ही 15 मिनिटाला, 20 मिनिटाला किंवा 1 घंट्याला जर तुम्ही व्हिडिओ टाकसाल तर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येणार, दुसऱ्या व्हिडिओवर व्ह्यूज येणारच नाही. तसं तर यूट्यूब म्हणतो की यूट्यूब 3च व्हिडिओचा परमिशन देतो आपल्याला, जेणेकरून 3च व्हिडिओ तुम्ही तसे व्हिडिओ किती टाकू शकता. बट यूट्यूब आपल्या एका दिवसातून 3च व्हिडिओ जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवतो, म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत. पण माझा असा मुद्दा आहे की मी स्वतःहून जे पाहिलेलं आहे बाबासाहेबांचे गाण्यावरती किंवा मी शायरीवरती जे व्हिडिओज काढलेले आहेत ते 2-2 घंट्यांनी मी अपलोड केलेले आहेत. 2-2 घंट्यांनी मी अपलोड केल्यानंतर मित्रांनो, खरोखर एका महिन्याच्या आतमध्ये माझे सबस्क्रायबर 1000 झाले. एका महिन्याच्या आतमध्ये. हे रिअल आहे. खूप सारे लोक म्हणतात 8 दिवसात झाले, आमचे 15 दिवसात झाले. जसं काही नसतं मित्रांनो. 1 महिना 2 महिने लागतात 1000 सबस्क्रायबर होण्यापर्यंत. 1000 सबस्क्रायबर तुमचे ज्यावेळेस कंप्लीट होतात त्याच्यानंतर तुमचे सबस्क्रायबर एवढ्यात ग्रोथ करतात, एवढा लवकर वाढतात, खूप जास्त वाढतात, कारण की यूट्यूब स्वतःहून तुमचे व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. आता माझे 8 दिवसा की 9 दिवसाआधी 1000 सबस्क्रायबर झाले होते. आता या 8-9 दिवसामध्येच मित्रांनो माझे 2000 झाले. 2000 नंतर आता या 2-4 दिवसामध्ये माझे 2500 झाले. 2500च्या वरती झाले. आता 2500च्या वरती माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला दिवसाला 2-2 घंट्यामध्ये व्हिडिओ टाका लागतील. 1 महिना तरी तुम्ही असं करून बघा, तुमचे ID 100% ग्रो होणार आणि व्ह्यूज पण वाढतील. कारण की मी स्टार्टिंगला टाकलं होतं त्यावेळेस मला 3 व्ह्यूज, 4 व्ह्यूज, 13 व्ह्यूज, 10 व्ह्यूज असेच येत होते. 3 लाईक, 2 लाईक. पण मी बंद नाही केलं, कारण की याच्या आधीही माझे यूट्यूबचे चॅनल होते. ते चॅनल डिलीट झाल्यामुळे मित्रांनो आणि खूप सारे काही कारणं होते, ते चॅनल माझे गेले. ते माझे ब्लॉग वगैरे टाकणार आहे. समोरच्या कुठल्या जर काही अशी विशेष कहाणी असेल तर मी टाकीन. तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठला यूट्यूबवरती प्रॉब्लेम होत आहे, ते मी त्याच्या आधारित व्हिडिओ बनवून टाकेल. तर मित्रांनो असा विषय आहे तो. तर मित्रांनो तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर दिवसातून 2 व्हिडिओ तुम्हाला टाकावंच लागतील. 2 व्हिडिओ टाकसाल तर तुमचा ID धीरे धीरे ग्रो होईल. आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो, तुमचे 500-600 सबस्क्रायबर झाले याच्या आधीच तुम्ही लाईव्ह येणं सुरू करा. याच्यासाठी म्हणतो की मी आधी लाईव्ह आलो नाही आहे, तर आता स्वतः मला बाहेर जात आहे. आणि मी माझ्या मित्रांचे जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, मी त्याच्यावरती बघितलेलं आहे की त्यांनी माझ्या आधी 500 सबस्क्रायबर होते तेव्हापासून त्यांनी लाईव्ह येत गेले. त्यांचे जे लाईव्ह याचे व्ह्यूज जे आहेत ते काउंट झाले आणि त्यांचे जे चॅनल्स जे आहेत ते भले त्यांचे सबस्क्रायबर माझ्या सबस्क्रायबरपेक्षा कमी आहेत, पण त्यांचे जे चॅनल आहेत ते मोनेटाईज झालेले आहेत. तर सर्वांनी याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जे एक्सपेरिमेंट मी केलेलं आहे ते तुम्ही करू नका, कारण की मी खूप सारे एक्सपेरिमेंट करून इथपर्यंत पोहोचलो आहे मित्रांनो. तर तुम्ही एक्सपेरिमेंट करसाल तर तुम्ही खूप मागे राहसाल. तर तसं करू नका. मी तुम्हाला सांगतो, माझी ऐका आणि डायरेक्ट लाईव्ह येत राहा. लाईव्ह आल्यामुळे तुमचा जे असतो स्वतःचा रिअल आवाज, व्हॉईस वगैरे असतो त्याच्यामुळे. आणि होऊ शकतं तुम्ही जर लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर एका दिवसामध्ये एक लॉंग व्हिडिओ सोडा आणि बाकीचे रील्स सोडा. एक लॉंग व्हिडिओ सोडा, रील्स सोडा. त्याच्यामुळे तुमची जे ऑडियन्सची जे पकड असेल तर खूप मजबूत होणार आहे आणि तुमचं जे चॅनल जे आहे ते खूप लवकर ग्रो होणार आहे. माझं एक पेज आहे फेसबुकचा, जय भीम ऑफिशियल 358. तुम्ही याच्यावरती जाऊन मला फॉलो करू शकता. तिथं पण मला तुम्ही सपोर्ट करू शकता. तर व्हिडिओमध्ये बोलता मित्रांनो मी विसरून गेलो की माझा परिचय तुम्हाला देणं खूप जरुरी आहे. तर माझं नाव संतोष सोगरवाल आहे. मी महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये हिवरखेड गावामध्ये राहतो. याच्या आधी मी हैदराबादला राहत होतो. मी एक पेंटर आर्टिस्ट आहे आणि आपलं आता सध्या बरसातमुळे काम थोडं थंड पडल्यामुळे मी गावामध्ये आलो आणि जस्ट यूट्यूब चॅनल चालू केलं. तर तुमचं खरोखर तुम्ही सर्वांनी, माझ्या भीमसैनिकांनी मला एवढं प्रेम दिलेलं आहे, शिवसैनिकांनी, भीमसैनिकांनी, की मी तुमचं खूप मनापासून आभारी आहे. तुमचं असंच प्रेम समोर पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि नवीन जे सबस्क्रायबर आपले जुडलेले आहेत त्यांचे पण आपल्या चॅनलवरती खरोखर मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही जर माझ्या या व्हिडिओवरती, या चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनला प्रेस जरूर करा. आणि तुम्ही जर माझे रील्स बघितले नसतील तर रील्स बघा, तुम्हाला आवडले तर तिथं कमेंट जरूर करा मित्रांनो, नक्की कमेंट करा. कारण की तुमची कमेंट वाचून मला खूप मनाला शांत म्हणजे चांगलं वाटते आणि त्या कमेंट्सची मी रिप्लाय पण देत असतो. तुम्ही बघत असाल की माझे खूप सारे जितके बी लोक कमेंट करतात, जितके बी ऑडियन्स जे माझे आहे भीमसैनिक माझे कमेंट करतात, माझ्या बहिणी भाऊ मित्रमैत्रिणी जे कमेंट करतात मी त्यांना रिप्लाय जरूर देत असतो. हां, थोडा लेट होते, काही घंट्याचाच लेट होते, जास्त होत नाही. मी यूट्यूबवरती पण काम करतो, इंस्टावरती पण माझी ID आहे. मी तुम्हाला ते बायोमध्ये टाकून देणार. तिथं पण तुम्ही जाऊन मला सपोर्ट करू शकता. आणि तुमचे खरोखर मनापासून सर्वांचे आभार मानतो. तर हा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.